नमस्कार, मी आपल्या सर्वांची डायरी. आज आपण प्रवीण दवणे यांच्या मैत्रीचं जीवन संगीत या लेखाचा शेवटचा भाग पाहणार आहोत. मैत्रीचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी या लेखात केलं आहे. लेखक म्हणतात, आधुनिक जगातलं बेबंद तत्वज्ञान कितीही विकार विलासाचं समर्थन करो, आपल्या मैत्रीनं मूल्यातील आयुष्याचा आग्रह धरला तर जगण्याला बळ येतं. ते उद्दिष्टातील सच्चेपणानंच. हा या साधेचा गाभाच होता. आपल्याच हातानं आपलंच पाकिट मारून विक्रेत्याच्या हातात देणाऱ्या मार्केटिंग युगाला ही सात भाबडी वाटते, पण त्या भाबडेपणातील वारकऱ्याच्या दिंडीतली तुळस किती सुंदर असते ते जीवनाच्या उत्तरार्धात कळतं. या मैत्रीनं पूर्वार्धातील सूर उत्तरार्धाला अर्थपूर्ण करण्यासाठी आवळला. क्वचित हसलो, क्वचित रुसलो, क्वचित पाणावलो, सगळे कसे आपुलकीचे कुटुंबीय झालो. केवढी सक्ती आहे या मैत्रीच्या कुटुंबात, केवढा आधार, केवढा दिलासा. हा सूर रियाजाने पक्का करीत येणाऱ्या नव्या वळणावर नवी मैफिल रंगवायची. मैफिल सुरांनी सजत नाही, स्पंदनांनी बहरते. म्हणून तर स्वल्पविरामाच्या या क्षणी पापणीच्या काठांवर आतून कुठून तरी टत्तून अश्रू येतात. अगदी नकळत, केवढा ओळखीचा पण तरीही अनोळखी हा अश्रू काय गुणगुणतोय. हा म्हणतोय, दे साध दे. तुम्हाला हा लेख कसा वाटला? आपल्या डायरीला नक्की कळवा.